किती वेळ झाला तुम्हाला दिसू ना? फोन केला त्यावेळी दिसला आणि मग ह्याच्यात शिरला. तुम्ही वातावरण बघू शकता कशा प्रकारे आहे. साधारण 1 महिन्याचा हा बच्चा आहे आणि पिल्ला झाले बघा. पिल्ला असतातच आणि आजूबाजूला सगळी शेती आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्या इथं साप असू शकतात. जेव्हा आम्ही त्याला पकडून तुम्हाला हा परिसर दाखवतो, मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाशामुळे साप येतातच. पण तुम्ही माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता सगळी ही शेती आहे आणि शेतीमध्ये अनुगोजवळचं शिवार जे आहे तिथं हे त्यांचं घर बनलेलं आहे. त्यामुळे साप आपल्याकडे येऊ शकतात. आपण साप येऊ नये म्हणून त्याच्यासाठी काही विशेष औषध नाही आहे, लक्षात घ्या. राहायला आणि खायला मिळतं आहे तिथं साप येऊ शकतात. लोक नेहमी प्रश्न विचारतात की येऊ नये म्हणून काय करावं लागेल. सापावरती परमनंट औषध नाही आहे. आपण तो त्यांच्या जागी आम्ही राहतो त्यामुळे त्यांना खायला आणि राहायला जागा मिळून एवढा आपण स्वच्छता क्लीन आपला परिसर ठेवू शकतो. मात्र ते मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. लहान साप आक्रमकता असतोय, शिवाय त्याचा तो विषारी असतोय आणि त्याचं विष मोठ्या सापापेक्षा घातकी असते, लक्षात घ्या. म्हणजे क्वालिटी जी असते ती हाय असते, क्वांटिटी मात्र कमी असते. बघा माझ्या हातात आहे आणि त्यांनी हलतात त्यांच्याकडे तो बघतोय आणि त्यांनी व्यवस्थित बघत पण थांबले. आणि आपल्यासाठी सिग्नल आहे परिवारासाठी की आपल्या इथं पिल्लू सापडलं म्हणजे नाग हा 20-25 अंडी घालतो, लक्षात घ्या. त्यातले बाकीचे पण बच्चे आजूबाजूला असू शकतात. आपला हात पाय पडला तर चावतात, ते स्वतःहून चावत नाही. हातात घेतल्यानंतर तुम्हाला कळत असेल. साधारण 1 महिन्याचा हा नाग जातीचा बच्चा आहे. हा काय स्टंट नाही आहे, अभ्यास आहे. पण साप कुणाला मित्र मानत नाही, शत्रू मानत नाही, आपण जाऊन पकडा म्हणत नाही. पण त्यांच्या काही मर्यादा पाळल्या की ते स्वतःहून चावत नाहीत, हे माझा सांगण्याचा प्रयत्न होता.